एखाद्या विकृत अपराधाबद्दल किंवा अतिशय गंभीर गुन्ह्याबद्दल इतके सगळे पुरावे सापडलेले असतानासुद्धा जर का त्या आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न होत असतील, तर मग आपल्या राज्याचं गृह खातं कोणत्या लेव्हलवर काम करतं आहे, हे सगळ्यांच्या समोर येतं आहे. आता ही जी काही घाण झालेली आहे, ती घाण आता कोण साफ करणार? म्हणजे पंत स्वतः करणार, की त्यांची भक्त मंडळी करणार? नाहीतरी त्यांच्याकडे एवढी आय टी सेल आहेच, सगळीकडे सोशल मीडियावरती घाण करणारी. पण तरीसुद्धा या खराबची जी काय अतिशय खराब अशी घाण त्यांनी केलेली आहे, त्याच्यातून काय मार्ग काढतील आता आणि कोणाला उत्तर देतील भक्त? सत्ताधाऱ्यांचे सगळे नेते यात चांगलेच अडकलेत, की त्यांचा सक्रिय सहभाग त्याच्यातला कसा होता हा दिसतोय सुद्धा. आता प्रत्येकाला वाचवण्याचे प्रयत्न केले जातील आणि कदाचित ह्या खराब प्रकरणाचा कदाचित बदलापूर प्रकरणासारखाच निकाल लागू शकतो. कदाचित या खराबला देवाच्या घरात पाठवलं जाऊ शकतं आणि ह्या प्रकरणावरती पडदा टाकला जाऊ शकतो. अर्थात तसंच असतं ना, एक क्यूलाईन असते. सुरुवातीला सगळीकडे उहापोह होतं, सगळे लोक बोलतात, हळूहळू हळूहळू हळू त्याची इंटेन्सिटी कमी होते आणि लोकांच्या सगळं विस्मरणात जातं. तसंच हे प्रकरणही जाईल आणि पुन्हा एकदा एक बाबा आपल्या समाजात इतका गंभीर अपराध करूनसुद्धा सक्रिय होईल आणि लोक त्याच्या नादाला 100% लागतील.